काही अडचणी असतात, कधी काही मर्यादा असतात, पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे, तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा 2014 साली मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल. काही लोकांना वाटायचं की अतिशय नवखं अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल. तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का. पण माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण, मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही. किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले, जवळजवळ 80 प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आणले. पण त्याचवेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले, ते पूर्ण केले. इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी त्या 5 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली. आणि पुन्हा गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्यातही विशेषतः ऊर्जा विभाग असेल, इरिगेशन विभाग असेल, होम असेल, गृहनिर्माण असेल, अशा अनेक खात्यांचं काम करताना ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे. आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकू, अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे. इरिगेशनमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की 6 नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. ही 6 नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहेत. म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प 10 लाख एकराला आणि विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल, अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात हे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत. असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत. दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला. मी जसं वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली. ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्षलवाद ऑल टाईम लो आहे. परवा देखील 2 मोठ्या केडरनी त्या ठिकाणी